नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात आहे। कांदा निर्यात आणि कांदा भावासंदर्भात आहे। कांद्याच्या भावात वाढ होणार आहे का, कांद्याच्या भावात घसरण का झाली, कांद्याचे भाव कधी वाढणार, त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे, शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार आणि या ठिकाणी कशामुळे होणार, काय आहे नेमकं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावी, कळकळीची विनंती आहे। आणि कांद्याच्या भावात वाढ होणार तर कशामुळे होणार, कधी होणार, काय नेमकं कारण, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत। शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, कांदा निर्यात धोरणाबाबत कांदा उत्पादक शेतकरी बांधव सध्या महाराष्ट्रभरामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आक्रमक आहे आणि कशामुळे आक्रमक आहे तर कांद्याची निर्यात शुल्क गुजरात आणि कर्नाटक राज्यातील कांद्यासाठी रद्द केली आहे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ती रद्द केलेली नाही। खऱ्या अर्थानं असा दुजाभाव हे केंद्र सरकार करत आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात वाढ होणार तर कशामुळे होणार, नेमकं काय कारण आहे कांद्याचे भाव वाढण्याचे। जर केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क आणि कांदा निर्यात मूल्य काढलं आणि व्यवस्थितरित्या कांदा निर्यात सुरू केली तर नक्कीच कांद्याचे भाव येणाऱ्या दिवसामध्ये तेजीमध्ये येऊ शकतात, कांद्याचे भाव वाढू शकतात। परंतु हे केंद्र सरकार एका राज्यासाठी वेगळा न्याय आणि एका राज्यासाठी वेगळा न्याय करून या ठिकाणी शेतकऱ्यांना मात्र लुटण्याचं, लुबाडण्याचं काम करत आहे। खऱ्या अर्थानं असं करणं कितपत योग्य आहे आणि ऐन या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, शेतकऱ्यावर आसमानी सुलतानी संकट आधीच त्यांना आता पेरणीची लगबग सुरूच होणार आहे आणि त्याचबरोबर सरकार जर अशा प्रकारचे निर्णय घेत असेल तर नक्की शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय। केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील बेंगलोर रोज गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवले आहे। महाराष्ट्रातील निर्यात शुल्क मात्र तसेच ठेवण्यात आले आहे। त्यामुळे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी बाजार समित्यातील लिलाव बंद पाडले आहेत। केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांनी निषेध आहे व हे निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांनी केली आहे, असे निर्यातदार प्रशांत गोरे पाटील यांनी सांगितलं आहे। केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवले आहे। देशातील गुजरात व कर्नाटकला एक न्याय व महाराष्ट्रातला दुसरा न्याय, असा का वेगळा न्याय, असा सवाल शेतकरी व्यापाऱ्यांचा आहे। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क न हटवल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी शेतकरी बांधवांनी तसेच शेतकरी संघटनेने गजानन गाडेकर यांनी दिला आहे। बेंगलोर गुलाबी कांद्याचे उत्पादन कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यात तसेच बेंगळूर भागात मोठ्या प्रमाणात होते। या गुलाबी कांद्याची टिकाव क्षमता अतिशय कमी आहे, तो 2 महिने कसा टिकतो, त्याचे सडण्याचे प्रमाण अधिक आहे। उन्हाळी कांद्याचे निर्यात शुल्क हटवा, शेतकरी बांधवांची मागणी। कर्नाटकाच्या बेंगळुरू गुलाबी कांदा निर्यातीवर 40% शुल्क हटवले आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील गरवा जातीच्या कांद्याला उन्हाळी कांद्याला निर्यात शुल्क हटवण्याची सवलत का दिली जात नाही, हा सवाल कांदा उत्पादक शेतकरी निर्यातदार व्यापारी यांच्याकडून केला जात आहे। कैलास लिंबोरे, सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया आहे ते आपण बघत आहोत। शेतकरी मित्र हो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा बाजारात विकला गेलेला आहे, परंतु बोटावर मोजता येणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांचा तसेच येणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच व्यापाऱ्यांचा कांदा हा वखारीत म्हणजे या ठिकाणी साठवलेला आहे, वखारीत साठवला गेलेला आहे। केंद्र सरकारने निर्यात शुल्क पूर्णपणे हटवल्यास तसेच कमी केल्यास त्याचा फायदा बोटावर मोजता येणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे। केंद्र सरकारने निर्यात शुल्क पूर्णपणे हटवल्यास तसेच कमी केल्यास त्याचा फायदा बोटावर मोजता येणाऱ्या शेतकऱ्यांनाच, व्यापाऱ्यांना, निर्यातदार कंपन्यांना होणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील निर्यात शुल्क हटवावे किंवा कमी करावे असं या ठिकाणी
शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी, निर्यातदारांचं म्हणणं आहे. आणि यामुळेच कांद्याच्या भावात सध्या घसरण आहे. आणि कांद्याच्या भावात तेजी जर यायची असेल तर हे बंधने हटून पूर्णपणे मोकळी कांदा निर्यात खुली करावी लागणार आहे. तरच कांद्याच्या भावात सुधारणा, वाढ, एकंदरीत तेजी येऊ शकते. कारण अशा प्रकारच्या धरसोडीच्या वृत्तीच्या कारणाने केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम करत आहे खऱ्या अर्थानं. आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं, शेतकऱ्यांची कायम अपेक्षा यामध्ये राहिलेली आहे. तरी देखील केंद्र सरकार या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी कारणं देत, नियम या ठिकाणी एकासाठी वेगळा तर दुसऱ्या राज्यासाठी वेगळा असे या ठिकाणी धोरण राबवत आहे. त्यामुळे सर्वांनी आता सावधान झालं पाहिजे. जर असं जर राहिलं तर येणाऱ्या दिवसामध्ये फार बिकट परिस्थिती येणाऱ्या आपल्या राज्यावर असणार आहे. त्यामुळे सावधानतेचं चित्र या सरकारने घ्यावं. कांदा उत्पादक शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा सरकार विरोधाचा आहे. कारण की एका राज्यासाठी वेगळा नाही आणि दुसऱ्या राज्यासाठी वेगळा नाही असं का, असं या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा त्यामध्ये त्यांनी घेण्याचा सध्या विचार करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय हा संतप्त प्रश्न आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काही काळामध्ये सरकारने या संदर्भात थोडीही तजवीज न करता, वेगवेगळे कारणं न देता खऱ्या अर्थानं कांदा निर्यात बंदी खुली करावी. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळू द्या. मिळत असतील तर 2 पैसे शेतकऱ्यांच्या मुलाबाळाचे शिक्षण, त्याच्या मुलीचे लग्न, संसार उभा, संसार कष्टा पिकवतो, कष्टाने काबड कष्ट करून तो कांदा जगवतो, पिकवतो, आसमानी सुलतानी संकटाचा सामना करत. त्यामुळे सरकारने त्याचा विचार कधीतरी केला पाहिजे. आणि अशा धरसोडीच्या वृत्तीच्या कारणानं सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आणि तुम्ही सुद्धा घेताय. शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक स्थितीमध्ये आहे. भाव पडत आहे. भाव जर वाढवायचे असेल तर सरकारने कांदा निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क काढून घेतलं पाहिजे. आणि व्यवस्थितरित्या परदेशामध्ये ज्या ठिकाणी आपल्या कांद्याला मागणी आहे, बांगलादेश सारख्या देशाची आपल्या हक्काची बाजारपेठ या सरकारने गमावलेली आहे. आणि अशा बाजार समित्यामध्ये, अशा बाजारपेठेमध्ये आपला कांदा निर्यात झालाच पाहिजे. तरच आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल, चांगला भाव भेटेल. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असणार आहे. चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येत असतो. तशीच महत्त्वाची घडामोड असल्याकारणानं तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करावा ही विनंती आहे. आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच्या का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येणारच आहोत. तशीच ही महत्त्वाची घडामोड होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली. तुम्ही सुद्धा नक्कीच पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी. आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या.
आणि भेटूया पुढील अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स. तोपर्यंत इथे थांबतो आहे. जय महाराष्ट्र. लाईक शेअर सबस्क्राईब.